यूट्यूब तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है, फेसबुक तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है, इंस्टाग्राम तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है. असं तुम्ही पण बघितलंयत का? मी पण खूप वेळा बघते आणि मला पण प्रचंड कंटाळा आला आहे त्या रील्सचा. खरं तर ती एका ॲपची ॲड आहे आणि ते परत परत बघून इतकं पाठ झालं आहे की यूट्यूब तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है, सीखो देखो 1 रुपये में देखो. अरे काय आहे. तर याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे, पण तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा आहे. नमस्कार मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता आज आषाढ एकादशीचा उपवास सोडण्यासाठीच्या सगळ्या डिशेस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही विचार करत असाल की ही रोज तेच 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 किचन सोडून हिला घरच नाही आहे का? अहो दाखवते की मी माझ्या कपाटावरताना दाखवते, हॉलावरताना दाखवते, कधी देवघर दाखवते, कधी गॅलरी दाखवते, पण तुम्ही ते व्हिडिओ बघायला पाहिजेत ना. तर ते व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला माझं चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे, व्हिडिओला लाईक करून शेअर करावं लागणार आहे, म्हणजे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच येतील. तर सगळ्यात आधी मी भेंडीची भाजी टाकून घेतली. ती एका बाजूला शिजते तोपर्यंत मी छान मस्त आधी कुकर लावला होता, डाळ भाताचा कुकर लावला. त्यानंतर मस्त आता डाळीला फोडणी देऊन घेते. छान लसूण, मिरची, कढीपत्ता, हळद, जिरं, मोहरी टाकून मस्त फोडणी दिली आणि भेंडीची भाजी पण टाकली आणि डाळ पण टाकून घेतली. बघू शकता मस्त अशी डाळ, भातावरती डाळ, आहा एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. त्यानंतर कोथिंबीर वगैरे टाकून घेतली. त्यानंतर मला थोडंसं काम होतं, त्यामुळे मग म्हणजे चहा प्यायचा राहिला होता माझा, चहा थंड होत होता, त्यामुळे मग आज शिवमच्या बाबांनी पहिली चपाती करून दाखवली मला. आणि त्यांनी साधारण 9 वर्षानंतर चपाती केलेली होती. म्हणजे जसं लग्न झालं तसं त्यानंतर त्यांनी कधीही चपाती केलेली नाही आहे, पण अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर अशी चपाती झालेली होती. ती तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघणारच आहात, पण कमीत कमी माझ्या नवऱ्यासाठी तरी 1 लाईक बनतो बरं का, कारण इतकी सुंदर चपाती एवढ्या वर्षानंतर खरंच खूप छान बनली होती. आणि त्यांची चपाती 4 पुडी बनते बरं का. तुमचे मिस्टर पण अशी छोटी मोठी मदत तुम्हाला करतात का, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे मिस्टर तर मला फिरण्या हिंडण्यामध्ये मलाही मदत करत असतात. बाहेर कुठं जायचं आहे तर तेच घेऊन जाणार येणार. प्रत्येक गोष्ट घरात फारशी मदत माझी अपेक्षा नसते, कारण ते ऑलरेडी कामावरनं रिक्षावरनं इतके दमलेले असतात की माझी इच्छा नसते त्यांना घरातली कामं सांगावी म्हणून, पण तरीही ती छोटी मोठी मदत करत असतात. असेच तुमचे मिस्टर तुम्हाला करतात का मदत, हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मला कमेंट करून सांगा की माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय ते. तर चला मग आता चपाती कशी टम्म फुगते ते बघूयात आपण आता. तुम्हाला जेव्हा घरकामात अशी छोटी छोटी मदत कोणी करताना तेव्हा खरंच खूप छान वाटतं नाही का. आता त्यांना सवय नाही राहिली आहे तेवढी, त्यामुळे मग ते करतायत. पण छान झाली होती चपाती, अगदी छान मस्त मऊ 4 पुडी चपाती झालेली होती. माझी चपाती तशी होत नाही. बघू शकताय मस्त छान गोल गरगरीत आणि टम्म फुगलेली चपाती झाली आहे, अतिशय सुंदर. किती मार्क द्याल सांगा बरं माझ्या नवऱ्याच्या चपातीला? मी तर 10 पैकी 10 देईल, कारण इतकी सुंदर फुगलेली आहे, मस्त झालेली आहे आणि ती स्वतः मीच खाल्ली, त्यामुळे मला माहिती आहे अतिशय रुचकर चपाती होती. खरंच खूप छान झाली होती चपाती. त्यानंतर बघू शकता इथे डाळ झालेली आहे, मस्त झाली आहे डाळ, पण मला अशी घट्टसर डाळ आवडते. त्यानंतर भात इथे रेडी आहे. त्यानंतर इथे भेंडीची भाजी केलेली आहे आणि चपाती केलेली आहे. सगळ्यात आधी उपवास सोडायचा आहे, त्यामुळे मग आषाढी एकादशीसाठी देवाला आधी नैवेद्य ठेवून घेते आणि त्यानंतर मग उपवास सोडायची तयारी करते. अजून बरीच भांडी पण घासायची आहेत, पण देवाला आधी नैवेद्य ठेवून घेते, त्यानंतर उपवास सोडून घेऊ. बघू शकताय सकाळची देवपूजा झालेली आहे आणि देवाला मी नैवेद्य ठेवलेला आहे. या पद्धतीनेच मी ठेवून घेत असते.
त्यानंतर अजून काही गोष्टी होत्या ज्या करायच्या होत्या, त्याही मी तुमच्यासोबत पुढे शेअर करणारच आहे. पण त्यासाठी तुम्हाला माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा लागेल. तर बघू शकताय शिवमचा बाबांचा टिफिन मी पॅक करून घेतला. त्यांना टिफिनमध्ये चपाती भाजी आणि डाळ भात असं दिलेलं होतं. आज मी तुमच्यासोबत सुंदर ताटाचा सुद्धा व्हिडिओ शेअर करणार आहे. पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा लागेल. तर डाळ भात डब्यामध्ये दिलेला होता असा. बऱ्याचदा मी सॅलड देत नाही, कारण मला असं वाटतं की खूप वेळ ते कापलेलं असतं आपण सुरीने, तर ते खराब होतं की काय असं वाटतं मला. पण माझा विचार चालू आहे की शिवमच्या बाबांसाठी तो 4 टिफिनचा जो डब्बा असतो तो घ्यावा आणि त्यामध्ये छान मस्त असं सगळं पॅक करून देता येईल. तर बघू शकताय मी आज छान ताटाचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर एका बाजूला मी आधी भाजी घेतलेली आहे. भाताला छान शेप यावा यासाठी मी मस्त वाटीमध्ये आधी भात दाबून हे करून घेतला आणि मस्त असं डाळ त्याच्यावर टाकून घेतली. त्यानंतर चपाती ठेवून घेते आहे. त्यानंतर मग तोंडी लावण्यासाठी लोणचं घेतलेलं आहे. त्यानंतर सॅलड घेतलेला आहे. सॅलडमध्ये मी काकडी घेतलेली आहे, टोमॅटो घेतलेला आहे आणि कांदा घेतलेला आहे. असं ताट जेव्हा असतं ना तेव्हा परिपूर्ण ताट झालेलं आहे असं मला वाटतं. यानंतर मी माझी बाकीची कामं आवरली. बरंच काम होतं आवरण्याचं, ते काम आवरलं आणि त्यानंतर मग मी तुमच्यासोबत छान छान मस्त मस्त अशा गप्पा मारणार आहे. त्या गप्पा बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावा लागेल. तर कसं वाटलं माझं जेवणाचं ताट मला कमेंट करून नक्कीच सांगा बरं का. मी तुमच्या कमेंटची वाट बघते आणि सबस्क्राईब नक्की करा. यूट्यूब तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है, फेसबुक तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है, इंस्टाग्राम तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है. असं तुम्ही पण बघितलं का? मी पण खूप वेळा बघते आणि मला पण प्रचंड कंटाळा आला आहे त्या रीलचा. खरं तर ती एका ॲपची ॲड आहे आणि ते परत परत बघून इतकं पाठ झालं आहे की यूट्यूब तुम्हारा कंटेंट कचरा समझ रहा है, सीखो देखो 1 रुपये में देखो. तर अरे काय असे व्हिडिओ तुम्हाला पण दिसतात का? तर अशा व्हिडिओंना तुम्ही खरंच तुम्हाला लक्ष द्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच देऊ शकता. पण खरंच आपला कॉन्टेंट कचरा आहे का हे आपण ठरवायचं आहे. मी रोज छान छान व्हिडिओ बनवते आहे, रोज तुमच्याशी छान छान बोलते आहे, मस्त गप्पा मारते आहे. तुम्ही पण माझं सगळं ऐकून घेताय आणि मीही तुमच्याशी मस्त बोलते आहे. मला पाहिजे थोडेसेच व्ह्यूज येत आहेत, पण येत आहेत ना, हे मला जास्ती महत्त्वाचं आहे. तर ते जे म्हणतात ना तुम्हाला कॉन्टेंट कचरा समज रहा है, त्यांना साईडला करायचं. आणि तसंच अजून जी लोकं असतात निगेटिव्ह वॉईस देतात तुम्हाला, अरे काय ती तेच करते, मग काय ती व्हिडिओज बनवते, मग हेच नको, मग आम्हाला त्या व्हिडिओमध्येच नो यार, प्लीज इग्नोर करा. तुम्हाला जे करायचं आहे ते करा. एकच लक्ष ठेवा. मी तर एक ठरवलेलं आहे की माझ्या नवऱ्याने मला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे की मी काहीही करू शकते घरात बसून. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत की मला हे करायचं आहे, ते करायचं नाही, तर ते मी फॉलो करणार आहे. पण मला ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत आणि मी त्या तुमच्यासोबत शेअर करू शकते, तर अशा गोष्टी मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे. मी काय शेअर करते, मी कुठेतरी एखादी रेसिपी बनवली ती शेअर करते, मी घराची कामं करते ती शेअर करते, मी कुठे बाहेर गेली ते तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर मी एखादी टिप्स असेल माझ्याकडे माझ्या डोक्यात, तर मी ती तुमच्यासोबत शेअर करते. तर अशाच गोष्टी शेअर करते ना, मी असं कोणत्या फालतू गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, तुम्ही जे बनवताय ते तुम्हाला आवडत असेल तर नक्कीच पोस्ट करा. आणि माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक गृहिणीने आता सुरुवात करायला हवी. जागो ग्राहक जागो होतं ना, तसं जागो मैत्रिणींनो जागो, असं मी म्हणणार आहे तुम्हाला. कारण तुम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे. तुम्ही कुठून तरी सुरुवात करणं गरजेचं आहे. मग ती सुरुवात आजपासूनच करायची आहे असं ठरवायचं की अमुक तारखेपासून मी ती सुरुवात करेन, तमुक तारखेपासून मी ती सुरुवात करेन. नाही होत. तुम्ही जे प्लॅनिंग करून करता तर नाही होत. आत्ता वाटलंय, आत्ता सुरुवात केली आहे, आत्ता विचार आलाय, लिहून काढा. ते प्रोफेशनली कसं होईल, जेमिनी आहे, ChatGPT आहे, गुगल आहे, तुम्हाला आयडिया द्यायला भरपूर गोष्टी लावायच्या आणि सरळ प्रॅक्टिकल करायचं. अजिबात विचार करत बसायचा नाही, कारण एकदा
आज 10 तारीख आहे आणि आपण असं विचार करतो मी 21 तारखेपासून करेन बरं का, मी 1 तारखेपासून करेन बरं का. अजिबात नाही. तुम्ही ते 10 दिवस 20 दिवस वाया घालवताय. त्यापेक्षा तुम्हाला आज वाटतंय ना मला सुरुवात करायची आहे, छोटासा व्हिडिओ, खूप नाही, 10 मिनिटाचा व्हिडिओ नाही जमणार आहे ना तुम्हाला, एक सेकंदाचा, 15 सेकंदाचा एक व्हिडिओ शूट करा आणि असे 4 ते 5 व्हिडिओ शूट करा. 15-15 सेकंदाचे 4 व्हिडिओ घेतलेत तर तुमचा 1 मिनिटाचा व्हिडिओ होणार आहे. तो थोडा फास्ट फॉरवर्ड करा, 30 सेकंदाचा करा. मग त्याला छानसं म्युझिक टाका आणि तो टाका, काहीही हरकत नाही. इन शॉर्ट इतकं सोपं ॲप आहे ना, त्याच्यासारखं तुम्हाला कुठेच मिळणार नाही. खूप भारी काट छाट हे ते करत बसू नका. साधं सिंपल झटपट क्विक जे होईल ते करा. तर मैत्रिणींनो, माझा आजचं सकाळचं तुम्ही जेवण बिवण बनवलेलं आषाढी एकादशीचा उपवास सोडायचं ते सगळं तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच. तर अजून 2 व्हिडिओ आहेत, ते सिक्रेट आहेत, जरा सरप्राईज आहेत तुमच्यासाठी, तर तेही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा बरं का, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझं काम करण्याचा उत्साह वाढवत असतो. बघू शकताय मी 1 वर्षापूर्वी म्हणजे मी व्लॉगिंग खूप दिवस झालं करते बरं का, पण मी असं कॅमेऱ्यासमोर येऊन बोलत नव्हते. पण आता काही दिवसांपासून माझा कॉन्फिडन्स किती वाढला आहे तुम्ही बघताय ना, तर तो कॉन्फिडन्स वाढण्यासाठी आपला वेळ जातो. त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, तो तुमचा वेळ न घालवता तुम्हाला हळूहळू सुरुवात करायची आहे. आधी कॅमेरा मागणं व्लॉगिंग करा, नंतर कॅमेऱ्याच्या पुढून यायला सुरुवात करा. कोण काय म्हणतंय यापेक्षा तुम्ही काहीतरी करताय हे जास्त महत्त्वाचं आहे, नाही का. तर मैत्रिणींनो, मलाही सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींना शेअर करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूयात अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.